देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक वर्षापासून ही मॅटर प्रलंबित होतं आणि सातत्यानं या 8-15 दिवसामध्ये आम्ही पण मागणी केली होती कोर्टाला की लवकर चालून खतम करा. अडसुडांनी सुद्धा मागणी केली होती. तर सातत्यानं 15 दिवसाहून ही केस दोन्ही वकिलांचा युक्तिवाद आदरणीय सुप्रीम कोर्टाने तो ऐकून घेतला आणि त्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे कास्ट स्क्रुटनी कमिटी जात पडताळणी ऑफिसने 3 वेळा खासदार नवनीत राणांच्या बाजूला निकाल दिला. त्या निकालाच्या अगेन्स्टमध्ये आनंदराव अडसूड साहेब या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी दाखल केलं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये ते लढले. त्या ठिकाणी कास्ट स्क्रुटनी कमिटीने 3 वेळा अशा प्रकारचं खासदार नवनीत राणांच्या बाजूला निकाल दिल्यामुळं 28-30च्या पेक्षा जास्त पुरावे त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले, कास्ट स्क्रुटनी कमिटीकडे दाखल केले. 200-300 वर्षाच्या त्यांच्या पूर्ण कुटुंबाचे पुरावे आपण दाखल केले. त्याची होम इन्क्वायरी झाली, व्हिजिलन्स झालं, पूर्ण बाय प्रोसेसने जात पडताळणी ऑफिसनी हा निकाल दिला. त्याच्या अगेन्स्टमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आनंदराव अडसूड गेले तर महाराष्ट्र सरकारतर्फे जे सरकारी वकील होते त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की कास्ट स्क्रुटनी कमिटीचा जो निर्णय आहे तो योग्य आहे आणि तो पूर्ण प्रोसेसनी सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईननी या कमिट्या देशामध्ये बनलेल्या आहे. त्या पूर्ण प्रोसेस कंप्लीट करून कास्ट स्क्रुटनी कमिटीने नवनीत राणांच्या बाजूला निकाल दिलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सरकारी वकील यांनी त्या ठिकाणी नवनीत राणांची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे. म्हणून चुकीच्या बातम्या जाऊ नये. काही राजकीय नेते दिवसासुद्धा स्वप्न पाहतात म्हणून त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर टाकण्यासंदर्भात नेहमी त्यांना उत्सुकता असते. पण मला वाटते आदरणीय सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या चुकीच्या बातम्या बाहेर बोलणं हे कायद्याच्या अगेन्स्टमध्ये होईल, कुठेतरी कायद्याचं उल्लंघन होईल. आणि या उद्देशानं मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जी बाजू मांडली ते खासदार नवनीत राणाला क्लीन चिट दिली आणि सरकारी वकिलांनी दिली आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये मांडली त्या संदर्भात मी या ठिकाणी सांगत आहे. आणि या ठिकाणी मी एवढं नक्कीच सांगेल, आनंदराव अडसूड आणि अभिजित अडसूड आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आचारसंहितेनंतर खासदार नवनीत राणांच्या प्रचाराला आपल्याला दिसतील. आणि त्याच्यामध्ये जरी आनंदराव अडसूड हे सिनियर आहे पण मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये खासदार नवनीत राणांचा झेंडा हातामध्ये घेऊन त्यांच्यासाठी मतं मागतील हा विश्वास मला आहे. आणि सुप्रीम कोर्टावर माझा विश्वास आहे, न्यायालयावर विश्वास आहे की सगळ्या कायदेशीर प्रक्रियेनुसार आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आहे. त्यामुळं खासदार नवनीत राणाला न्याय मिळेल याच्यात कुठलीही शंका नाही आहे. काही विरोधक दिवसा स्वप्न जे पाहतात त्यांना माझं सांगणं आहे की कायद्यावर विश्वास ठेवा, न्यायालयावर विश्वास ठेवा. न्यायालयाच्या नियमानुसार कायद्यानुसार आम्ही नक्की बरोबर आहे. त्याचा निर्णय न्यायालय नक्की नवनीत राणांच्या बाजूला देईल असा आमचा न्यायालयावर विश्वास आहे. भाजपच्या तिकिटावर नवनीत राणा या लढतील अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया? त्याच्यावर निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी घेतील, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी घेतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील. मला असं वाटते तेच योग्य वेळी निर्णय घेतील. तुम्ही ते ऍक्सेप्ट करणार का? तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहे. असं आहे, भारतीय जनता पक्ष असं आहे गेल्या 10-12 वर्षापासून देशाचे पंतप्रधान असो, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण ताकदीनं आम्ही NDAचे घटक म्हणून त्यांच्यासोबत आहे. त्यांचा जो निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.